हॅलो नमस्कार सर्वांचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करत आहे. आता रात्रीचे 7:30 वाजलेले आहेत बघा आणि माझ्याकडे ह्या आलेल्या आहेत साड्या शिवायच्या आणि शिवून झालेल्या आहेत. तो फॉल वगैरे मारून झालेला आहे बघा. मला दाखवते. सुंदर साड्या आहेत बघा. ह्या अशा छान साड्या आलेल्या आहेत शिवायला. म्हणजे ही साडीचं तेवढं काही नाही आहे, पण ही साडी खूप सुंदर आहे बरं. शिवायला आली आहे बघा अशी मस्त. 4,200 रुपयाची साडी आहे ही. खूप सुंदर साडी आहे बघा. ह्याचा प्राइस सुद्धा असेल गेली आहे. त्याच्या कुठेतरी प्राइस पण आहे. मला दाखवते ते काय माहिती. याला फॉल वगैरे लावलाय मी. ह्याचा ब्लाऊज पण शिवून झालाय बघा. फॉल वगैरे लावून त्यांनीच दिलेला आहे. फॉल आहे कसं त्यांना म्हणजे ही साडी कशी चांगली आहे तर ते तिकडून फॉल वगैरे लावून देणार होते. खूप सुंदर साडी आहे वगैरे. छान साडी मला आवडली ही साडी. बायकांचा विषय म्हणजे साडी कशी पण असू दे बघा. अशी साडी आहे त्याला टसल्स किती छान आहेत बघा. ही साडी अशी आहे. त्याचे ब्लाऊज तुम्हाला दाखवते. हे बस ठेवून देते अशीच. हा एक ब्लाऊज शिवलेला आहे कटोरीवाला. लॉंग स्लीवचा आहे. तुम्हाला दाखवते. ह्याची शिलाई आमच्याकडे ना फक्त 200 रुपये शिलाई आहे बरं का ब्लाऊजची. आणि अस्तर आपलंच असतं. अशा पद्धतीचं हे ब्लाऊज शिवलेला आहे बघा. इकडून बघा मागे गोल गळा असं आहे. लॉंग स्लीव्ज आहे. कटोरीवाला आहे. ठेवून देऊ पिशवीमध्ये द्यायचे. ठेवून देते. बिस्कट आहे नको. हा पण शिवलेला आहे बघा. कटोरीचा आहे. लॉंग स्लीव्ज आहे तो आणि हा सेमच आहे गोलगळा. हा मापाचा आहे. मापाचा अगोदर मी शिवलेला आहे हा पण. आणि हा आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज. गोल गळा आहे ह्याचा पण. नाही पान गळा आहे. त्यांनी अशी गोल्डनची लेस लावायला सांगितलेली. माझ्याकडे तशी रुंद अशी तशी नव्हती. हा अशीवाली होती तर ही वाली मी शिवलेली आहे अशी पानगळा. त्यांनी बटरफ्लाय मी बोलत होती तर नको बोलल्या त्या. तर बघू शकता तुम्ही छोट्या स्लीवचा आहे. आणि हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे बरं. प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. सुंदर आहे ब्लाऊज. हा सुंदर बसतो असा प्रिन्सेस आहे. प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे हा. आणि ह्याची शिलाई आहे 250 रुपये. म्हणजे जसं जसं ह्याच्यानुसार आहे हा माप. आता हा दुसरा एक आहे त्या भारी साडीचा. ह्याची हुक वगैरे लावून दाखवते. हा पण प्रिन्सेस कट आहे बरं. खूप सुंदर ब्लाऊज आहे हा सुद्धा. म्हणजे साडी छान आहे त्याच्यामुळे ब्लाऊजचा विषयच येत नाही. पण त्या बोलल्या का जास्त भरलेला ब्लाऊज साडी आहे त्याच्यामुळे हा असा गळ आहे. आणि त्याच्यावरती अशी लेस लावलेली आहे. तुम्ही पाहू शकता. लॉंग स्लीव्ज आहेत अशा मस्त चमकत्या डायमंड बघा. अशा लॉंग स्लीव्ज आहेत. इकडे पण असे अशी डबलचे लटकन लावलेले आहेत. बघू शकता असे लटकन लावलेले आहेत. हा सुद्धा प्रिन्सेस आहे. हा सुद्धा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. तर प्रिन्सेस कटची 250 रुपये शिलाई आहे बरं. अशा पद्धतीचा प्रिन्सेस खूप सुंदर दिसतो बरं का घातल्यावर. खूप भारी बसतो हा प्रिन्सेस कट. म्हणजे मी पण हा साज शिवते माझ्या स्वतःसाठी. खूप सुंदर बसतो. भारी बसतो हा प्रिन्सेस कट. बरोबर. ह्याची कटिंग तुम्हाला मी कधीतरी दाखवेन एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये. खूप सुंदर आणि एकदम सोपी आहे बरं. मी पण हाच प्रिन्सेस कट घालते. चला आज इकडे आमच्या आंब्याच्या फोडी वगैरे सुकत आहेत.
लोणचं बनवायचं तर 7:30 वाजून गेलं, 7:45 वाजल्या. आंब्याचा ज्यूस बनवायचा आहे, चपाती करायची आहे, भजे बनवायचे, कुरड्या तळायच्या आणि बघू पुढे अजून भाजीचं सांडगा आहे, सांडगा बनवू नाही तर दुसरं काहीतरी बनवू. चला पुन्हा उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. पद्धतीने कस्टमरची पिशवी भरून दिलेली आहे बघा ब्लाऊजच्या, आता येतील ते घ्यायला. चला तिकडे एक भरले आणि डस्टबिन आमचं बघा, आंबे वगैरे फोडलेले. इकडे ही पण पिशवी आहे, याच्यामध्ये पण शिवायचे कपडे. तर दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. दुसऱ्या दिवशी माझ्या मुलाचं झेरॉक्स काय काय डॉक्युमेंट होतं त्याचं मी काढण्यासाठी गेली होती. ट्रेनची वाट बघत होती तर खूप सारं स्टेशनला पब्लिक होतं. नंतर मी घरी आली आणि घरी आल्यानंतर आजी जाणार होती गावाला त्या दिवशीच अचानकमध्ये, म्हणजे अगोदरपासून बोलत होते पण नंतर त्यांचं काय फिक्स नव्हतं. त्याच्यामुळे मी आधी घरी आंब्याचा रस, पुरी, कुरड्या, पापड्या, भजे, सांडग्याची भाजी वगैरे बनवली झटपट आणि आम्ही जेवाय बसलेलो आहे. तिकडे माझी फ्रेंड आली, भाभी आहे, तिला पण मी जेवाय बोलवलेलं होतं. आम्ही सगळ्याजण जेवत होतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला सांगा कमेंटमध्ये. आणि चला पुन्हा एकदा छानशा एका व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. चला मराठी माणसाला नक्की सपोर्ट करा. चला श्री स्वामी समर्थ, जय बाळा.